पहिलं हे मी पीठ तयार करते, हे प्रेग्नंट लेडीसाठी आहे. त्यांची ऑर्डर आहे मला थालीपीठची आणि त्यासाठी ना इथे मी काही गरम वस्तू त्यामध्ये ॲड करत नाही आहे, म्हणजे धान्य. माझ्या पद्धतीने इथे मी थालीपीठचं पीठ त्यांना बनवून देत आहे. आता कसं आहे ना, रोज मला प्रत्येक ऑर्डर असते, म्हणजे की थालीपीठ, वेट लॉस, वेट गेन, मल्टीग्रेन आणि चिला, ह्या प्रत्येकाची ऑर्डर मला रोज असते आणि मला म्हणूनच रोज हा व्हिडिओ बनवावा लागतो. आता तुम्हाला एक खरं सांगू ना, तर काही कस्टमर असे आहेत ना, की ज्यांना माझं स्ट्रगल कळतं, म्हणजे की त्यांना दिसतंय की ही किती स्ट्रगल करते आणि किती प्रामाणिकपणे हे पीठ बनवते. आणि काही जण असे आहेत ना, त्यांना घ्यायचं असतं की नसतं काय माहिती नाही, पण चांभार चौकशा करतील आणि नंतर बोलतील ठीक आहे आम्ही नंतर सांगतो. अरे मग जर घ्यायचंच नसतं तर मग तुम्ही माझा टाईमपास का करतायत, मला तेच कळत नाही. आणि दुसरी गोष्ट, काही कस्टमर असे असतात ना, की फक्त मी त्यांना पॅम्पलेट पाठवते, त्यामधलं ते चेक करतात, त्यांना काय काय पाहिजे आणि ऑर्डर देऊन टाकतात. बघा, मी तुम्हाला बोलत तर नाही आहे की तुम्ही काय विचारू नका मला किंवा इन्क्वायरी करू नका काय काय ॲड करतात काय नाही ॲड करत, पण हे सर्व विचारल्यानंतर पण तुम्ही जर बोलत असतील की आम्ही नंतर सांगतो, तुम्हाला शिपिंगचे चार्जेस जास्त वाटतात, मला एक कळत नाही. जेव्हा हॉटेलमध्ये तुम्ही जातो तेव्हा खाल्ल्यानंतर तुम्ही असं त्यांना म्हणतो का नाही नाही जास्त बिल झालं तर काही कमी करा असं, मग तेव्हा तुम्ही असं म्हणजे एकदम आरामात खातो आणि मजेशीर खाऊन घेतो बाहेरची वस्तू, म्हणजे की हॉटेलमधली, भले ती कशी बनलेली असो आपल्याला माहिती नसतं तरीसुद्धा. आणि मी इतकं हायजीन पद्धतीने चांगल्या पद्धतीने घरी बनवून देते आणि ते पण प्रोटीन पीठ आहे ज्यामध्ये सर्व सर्व गुणधर्म आहेत. आणि तरीसुद्धा तुम्हाला जर शिपिंगचे चार्जेस चेक करायचे असतात की इतके झाले तितके झाले, आता ते मी स्वतः तर लावत नाही ना. पण एक गोष्ट खरी आहे, माणूस ना जंक फूड खायला ना पैशाचा विचार करत नाही, पण तेच जर प्रोटीनवालं पीठ असेल किंवा काही दुसरं प्रोटीन वस्तू खायची असेल ना तर नेहमी विचार करत असतो. असो, तर इथे कस्टमरची मला ऑर्डर होती चटणीची, पण तर मग चटणी पण मी बनवायला घेतली पटापट. आणि मी ना असं चटणी ना सकाळीच बनवायला घेते, का तर त्यांना तशी फ्रेश मिळावी म्हणून, कारण ऑर्डर पोचायला 2-3 दिवस तर लागतातच, 3 दिवस तर लागतात, 4थ्या दिवशी पण कधी कधी पोचतं. तर मग त्यासाठी मी ना सकाळच मस्त फ्रेश बनवली. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.